आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 30 एप्रिल 2025ला बुधवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेचा हा जो दिवस आहे सगळ्यांना माहीत आहे 3.5 मुहूर्तापैकी एक असं शुभ मुहूर्त आहे. आणि अक्षय तृतीयेचं महत्त्व जे आहे तर बघा, या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं अत्यंत शुभ फलदायी मानण्यात येतं. बघा, कोणताही शुभ मुहूर्त असला की सोने चांदीची खरेदी केली जाते. सोने चांदीला अत्यंत महत्त्व देण्यात आलेलं आहे. जर आपण अक्षय तृतीये दिवशी अशा मौल्यवान वस्तू घरामध्ये आणल्या जसं की सोनं चांदी, तर आपला जो धनाचा संचय आहे तो वाढत जातो. जी वस्तू आपण अक्षय तृतीये दिवशी आपल्या घरामध्ये आणतो तर ती नेहमी अक्षय राहते. म्हणूनच म्हणलं जातं की सोने चांदी किंवा मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण खरेदी केल्या पाहिजेत. यामुळे आपला संचय जो आहे, धनसंचय आहे, तो वाढत जातो आणि तो कधीही संपुष्टात येत नाही. त्यामुळेच तर अक्षय तृतीये दिवशी नवीन जागा खरेदी करणे, नवीन एखादी वस्तू घेणे किंवा शुभ कार्य करणे अत्यंत शुभ फलदायी असं मानण्यात आलेलं आहे. कारण जे काम आपण अक्षय तृतीये दिवशी सुरुवात करतो तर ते नेहमी यशस्वीच होतं आणि बघा, नेहमी तो जो धनसंचय आहे तो आपला वाढत जातो. पण बघा, काही अशा वस्तू आहेत तर त्या सोने चांदीपेक्षा पण अत्यंत मौल्यवान समजल्या जातात. या वस्तू जर आपण अक्षय तृतीये दिवशी घरामध्ये आणल्या तर अनेक शुभ फळ आपल्याला मिळतात. भविष्यकाळामध्ये अनेक आपल्याला याची शुभफळं जी आहेत ती प्राप्त होतात. तर कोणत्या आहेत त्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातली एक तर वस्तू आपण अक्षय तृतीये दिवशी न विसरता आणायचीच आहे. तुम्ही बाकीचं काही नाही आणलं तरी चालेल, पण फक्त 10 रुपयाची ही वस्तू आहे ती तुम्ही नक्की खरेदी करा. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये याची शुभफळं प्राप्त होणार आहेत. कोणती आहे ती वस्तू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि याशिवाय अजून एक 4-5 गोष्टी सांगणार आहेत, त्या नक्की आणा. आणि मी थोडक्यात त्याचे उपाय पण सांगितलेले आहेत. अक्षय तृतीये दिवशी या वस्तू आणून नक्कीच त्यांचे उपाय करा. या वस्तू जर तुम्ही अक्षय तृतीये दिवशी आणल्या तर बघा, आपली भविष्यकाळामध्ये चांगली प्रगती होत जाते. दिवसेंदिवस आपल्या घरादाराची प्रगती होते. त्याचबरोबर आपले जे काही दोष असतात आपल्या घरामध्ये ते देखील दूर होतात आणि या ज्या वस्तू आहेत त्या अत्यंत आपल्या प्रगतीसाठी शुभ मानण्यात आलेल्या आहेत. आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी, पतीच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी या वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे बघा, एक वेळ सोने चांदी नाही खरेदी केलं तरी चालेल, पण या वस्तू तुम्ही आवर्जून घरी आणा. याचे अनेक शुभफळं आहेत, अनेक शुभ लाभ आहेत आणि ते तुम्हाला भविष्यकाळामध्ये पाहायला मिळणारच आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेला या वस्तू अवश्य तुम्ही घरी आणा. आपण एक एक आता या वस्तू बघूयात. तर बघा, शक्य असेल तर तुम्ही थोडंसं सोनं किंवा चांदी घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता. पण आजच्या काळामध्ये सोनं घेणं तेवढं सोपं राहिलेलं नाही आहे. खूप जास्त सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत, चांदीच्या किमती वाढलेल्या आहेत. पण बघा, आपण यामुळे नाराज व्हायचं नाही. सोन्या चांदीपेक्षा पण काही वस्तू मौल्यवान असतात. आपले ग्रह जे आहेत ते मजबूत बनवणाऱ्या या वस्तू आहेत त्या नक्की तुम्ही अक्षय तृतीयेला घरात आणा. सोने चांदीपेक्षा पण यांचं महत्त्व जास्त आहे. आणि जरी तुम्ही सोने चांदी आणलेले असेल घरात किंवा आणू शकत असाल अक्षय तृतीयेला, तरी देखील या वस्तू तुम्ही न विसरता आणा. कारण बघा, प्रत्येकाला भविष्यकाळामध्ये आणखीन जास्त प्रगती ही हवीच असते आणि या वस्तू या खूप जास्त आपल्याला शुभ फळ देणाऱ्या आहेत. पहिली वस्तू आहे बघा, हळद. लक्षात घ्या, अक्षय तृतीयेला हळदीचं खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कितीही हळद असू द्या तरी देखील अक्षय तृतीये दिवशी तुम्ही हळकुंड किंवा हळद नवीन विकत आणा. आणि बघा, हळद विकत आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर देवघरामध्ये ती तुम्ही एखाद्या काचेच्या बाउलमध्ये किंवा मातीच्या एखाद्या भांड्यामध्ये ती तुम्ही हळद किंवा हळकुंड ठेवायचं आहे. शक्यतो मातीचं भांडं अक्षय तृतीयेला आणा, मी पुढे सांगणारच आहे. तर हळद नक्की तुम्ही आणा. अक्षय तृतीये दिवशी फरशी पुसताना त्यामध्ये चिमूटभर हळद घाला. त्याचबरोबर हळदीचं पाणी करून आपल्या उंबरठ्यावर ते शिंपडा. अंगणामध्ये सडा घालताना हळदीचं पाणी करून त्याचा सडा तुम्ही अंगणामध्ये घालू शकता. अंघोळ करताना अक्षय तृतीये दिवशी थोडीशी चिमूटभर हळद घ्यायला विसरू नका. यामुळे बघा, हळद म्हणजे काय, गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते.
आणि बघा, गुरुग्रह म्हणजे काय, तर आर्थिक स्थिती ही मजबूत असणे, चांगली असणे, हे लक्षात घ्या. तुम्हाला सतत आर्थिक नुकसानं होत आहेत किंवा मग तुमची आर्थिक प्रगती होत नाही आहे. व्यवसाय, उद्योग काहीतरी आहे, तुमचं दुकान आहे, कोणतंही शॉप आहे, पण ते व्यवस्थित चालत नाही आहे. खूप परिश्रम करून पण नशिबाची साथ मिळत नाही आहे. पैसा घरामध्ये येत नाही, येतोय तर टिकत नाही आहे. तर बघा, नक्कीच तुमचा गुरु जो आहे किंवा गुरुग्रह जो आहे तो कमकुवत आहे. आणि असा हा गुरुग्रह आपल्याला मजबूत करण्यासाठी हळदीचे उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केले तर नक्कीच तुम्हाला आर्थिक लाभ झाल्याशिवाय राहत नाही. या अक्षय तृतीयेला नक्की तुम्ही हळद घरामध्ये आणा, ती देवघरामध्ये त्याचं पूजन करा किंवा हळकुंड आणा आणि अशा प्रकारे हळदीचा उपाय करायला सुरुवात करा. अक्षय तृतीये दिवशी चिमूटभर हळद आपल्या देवघरातल्या दिव्यामध्ये पण टाकायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून आपल्याला अशा प्रकारे ही हळद जी आहे ती दिव्यात टाकायची आहे. हळद जी असते तर भगवान विष्णूंचा वास या हळदीमध्ये असतो. भगवान विष्णूंना हळद अति प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी हळद नक्की घरामध्ये आणायची आहे. आणि जिथे भगवान विष्णूंचा वास आहे तिथेच लक्ष्मी नेहमी नांदत असते. त्यामुळे लक्षात घ्या, अक्षय तृतीयेला न विसरता हळद आणा, हळदीचे उपाय नक्की करा. नवीन हळद विकत आणायचीच आहे आपल्याला. किती पण तुमच्या घरामध्ये हळद असू द्यात, थोडीशी हळद आणून ती देवघरामध्ये ठेवून नंतर तुम्ही आहे त्या हळदीच्या डब्यामध्ये ती ओतायची आहे. यामुळे गुरुग्रह आपला मजबूत होतो. आता दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे मातीचं सुगड. लक्षात घ्या, मातीची भांडी घेण्यासाठी जो महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे अक्षय तृतीये. जर तुम्हाला मातीची भांडी घ्यायची असतील तर अक्षय तृतीयेला तुम्ही नक्की घेऊन या. लक्षात घ्या, या दिवशी पाण्याचा माठ तुम्ही खरेदी करा आणि तो तुमच्या घरामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकता. त्याचबरोबर पाण्याने भरलेला माठ एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की दान करा. यामुळे बघा, अनेक पितृदोष जे आहेत ते दूर होतात. आपले पितृ जे आहेत ते आपल्यावर संतुष्ट होतात. त्यामुळे नक्की तुम्ही जो माठ आहे पाण्याचा, तर म्हणजे जो मातीचा माठ असतो तर तो नक्की घरामध्ये आणा आणि तो दानही करा. त्याचबरोबर छोटे छोटे मातीचे सुगडे तुम्ही घेऊन या. 5 मातीची सुगडे आणा किंवा एखादं तरी मातीचं सुगडं तुम्ही अवश्य आणा. मातीच्या पणत्या आणू शकता. मातीच्या वस्तू आणण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे बघा, तुम्ही या दिवशी अवश्य एखादी तरी मातीची वस्तू जी आहे, सुगड म्हणा किंवा मग मातीचा माठ असेल किंवा पणत्या म्हणा, हे अवश्य खरेदी करा. आता बघा, पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे मीठ. या दिवशी सैंधव मीठ जे असतं ते नक्की खरेदी करा. सैंधव मिठाचा वापर आपण उपवासामध्ये देखील करत असतो. हे मीठ थोडंसं लालसर कलरचं असतं. त्याचबरोबर खडे मीठ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करायचं आहे. खडं मीठ म्हणजे काय, तर जे मोठंवालं जाडं मीठ असतं तर ते तुम्हाला खरेदी करायचे. लक्षात घ्या, मिठामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. समुद्र मंथनातूनच आपल्याला लक्ष्मी मातेची प्राप्ती झालेली आहे आणि समुद्रातूनच मीठ मिळतं. त्यामुळे बघा, मीठ हे खूप महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीये दिवशी तुम्ही अवश्य थोडंसं मीठ घरामध्ये आणा आणि बघा, जे आपण सुगडे आणणार आहोत तशी मातीची सुगडी तुम्ही घेऊन या आणि या मातीच्या सुगड्यामध्ये तुम्ही मीठ ठेवा भरून. खडं मीठ, सैंधव मीठ आणलं असेल तर ते. जे हळद आपण मी सांगितले तुम्हाला, तर हळद भरून पण तुम्ही त्यामध्ये ठेवा आणि हे तुम्ही देवघरामध्ये ठेवा. मीठ नक्की आणा तुम्ही आणि त्याचबरोबर जे मीठ आहे त्याचं पूजन करा. बघा, अक्षय तृतीये दिवशी आपल्या घरामध्ये जर आपण मिठाचं विधिवतपणे अशा प्रकारे देवघरामध्ये पूजन केलं, देवघरामध्ये अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये भरून जर मीठ आपण पूजलं तर बघा, आपला धनसंचय नेहमी वाढत जातो. तो कधी संपुष्टात येत नाही, कारण मिठामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती वस्तू आहे पिवळी मोहरी. लक्षात घ्या, अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं म्हणजे सोनं खरेदी केल्यासारखं आहे. आणि खऱ्या अर्थाने अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं म्हणजे खरं सोनं खरेदी करण्यासारखंच आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला काहीही नाही जमलं तरी चालेल, पण पिवळी मोहरी तुम्ही 10 रुपयाची घेऊन या आणि जे मातीचं सुगड आहे, एक तरी मातीचं छोटंसं सुगड किंवा मातीची पणती जी आहे ती तुम्ही आणा आणि त्या मातीच्या पणतीत किंवा सुगडामध्ये
ही पिवळी मोहरी तुम्ही भरून ठेवा आणि तुमच्या देवघरामध्ये ती तुम्हाला ठेवायची आहे, लक्षात घ्या. आणि ती मोहरी जी आहे ती दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायची आहे. पिवळी मोहरी ज्योतिषशास्त्रीय उपायांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते. पिवळी मोहरी जर आपण उपायांमध्ये वापरत असू तर अनेक प्रकारच्या अडचणी, समस्या, संकट दूर होतात. जे काही दोष असतात घरातले ते देखील दूर होतात. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी आवर्जून आणा. किराणा मालाच्या दुकानामध्ये जर तुम्ही मागितली तर 10 रुपयाची तुम्हाला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती मिळून जाईल. ती नक्की तुम्ही आणा. आणि बघा, ही तुम्हाला देवघरामध्ये अशा प्रकारे मातीच्या भांड्यात भरून पुजायची आहे. आणि त्याचबरोबर बघा, थोडीशी मोहरी एखाद्या मातीच्या पणतीमध्ये भरा किंवा काचेच्या वाटीमध्ये तुम्ही भरा किंवा एखाद्या छोट्याशा मातीच्या सुगड्यामध्ये भरून तुमच्या तिजोरीमध्ये ते ठेवा. पिवळी मोहरी जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये अशा प्रकारे ठेवली तर बघा, तुम्हाला खूप चांगला धनलाभ असा होऊ शकतो किंवा त्याची खूप चांगली फळं, शुभ फळं तुम्हाला भविष्यकाळामध्ये मिळू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हा उपाय नक्की करा. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कवड्या. सगळ्यांना माहीत आहे, कवड्या ज्या आहेत माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी वस्तू आहे. अक्षय तृतीये दिवशी तुम्ही नक्की 5, 7 विषम संख्येमध्ये कवड्या खरेदी करा, पिवळी कवडी खरेदी करा आणि तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये त्याचं पूजन तुम्ही करत चला. बघा, यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते, कारण कवडी मातेला अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याचा मणी. कमळगट्ट्याचा मणी म्हणजेच काय, कमळाच्या बियांनी तयार केलेली ही माळ असते. आणि बघा, कमळ जे आहे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असं फूल आहे. जर तुम्ही कमळगट्ट्याची 108 मण्यांची माळ घेतली तर त्यावर तुम्ही लक्ष्मी मातेचा, भगवान विष्णूंचा जप करू शकता. किंवा तुम्हाला ते शक्य नसेल तर एक फक्त कमळगट्टेचा मणी तुम्ही घ्या. धार्मिक साहित्याच्या दुकानात तुम्हाला तो मिळून जाईल. अगदी 4-5 रुपयापर्यंत तो असतो. आणि तुमच्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरी किंवा जिथे तुम्ही नाणी ठेवताय किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवताय, डबा आहे पैशाचा, तिथे तुम्ही हा कमळगट्ट्याचा मणी ठेवा. बघा, याचे देखील तुम्हाला अनेक शुभ लाभ असे पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच तुम्ही एखादा तरी कमळगट्ट्याचा मणी आणा, देवघरामध्ये त्याचं आधी पूजन करा आणि तुमच्या पैशाच्या ठिकाणी तो मणी ठेवून द्या. यामुळे पैशाच्या अनेक अडचणी दूर होतात. वायफळ खर्च होणारा पैसा जो आहे तो टिकून राहतो आणि लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. तर या काही वस्तू होत्या. नक्कीच यापैकी तुम्हाला जमतील तेवढ्या आणण्याचा प्रयत्न करा. अगदी सोन्यापेक्षाही या मौल्यवान वस्तू आहेत. आणि बघा, या वस्तूंशिवाय अक्षय तृतीया हा दिवस अपूर्ण आहे. सोन्या चांदीपेक्षाही या मौल्यवान असणाऱ्या अशा वस्तू आहेत.